आपलं माझा विकास माय डेव्हलपमेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत करतो. तर आज आपण इयत्ता 5वीचा पहिला घटक पाहणार आहोत. त्याचं नाव आहे रोमन संख्याचिन्ह. आपण पाहतो की आपल्याकडे मराठी म्हणजे देवनागरी संख्याचिन्ह आहे आणि आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह आहे. तर आंतरराष्ट्रीय आणि देवनागरी हे दोन्ही संख्याचिन्ह आपण पाहिलेले आहेत. तरी सुद्धा एक ओव्हरलुक आपण याच्यावरनं करूया. आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह त्याला इंग्रजीमध्ये इंटरनॅशनल जे की अशा प्रकारे आपण लिहितो. बरोबर. सिक्स 7 8 9 10 11 12 80 असं आपण हजारापर्यंत किंवा असंख्य संख्या जिथपर्यंत आपण लिहायचं तिथपर्यंत लिहू शकतो. यातलाच आपलं देवनागरी एक घटक आहे. आपल्या देवनागरी भाषेमध्ये ज्या संख्या आहेत देवनागरी संख्या म्हणजे थोडक्यात काय तर मराठी संख्या. आपण ह्या पहिलीपासून चौथीपर्यंत लिहित आलेलो आहोत. ॲड्रेस. तर आता तिसरा प्रकार आपल्याला यावर्षी 5वीला शिकायचा आहे. तो म्हणजे रोमन संख्या चिन्ह. रोमन संख्या चिन्ह. तर या संख्या चिन्हामध्ये इंग्रजी अक्षर जसं की आय, एक्स, व्ही, सी, डी, एल अशा प्रकारचे इंग्रजी अल्फाबेट्स वापरून रोमन संख्याचिन्ह तयार करण्यात आलेले आहे. तर हे जे रोमन संख्याचिन्ह तयार करण्यात आलेली आहेत त्याच्यात काही नियम आहेत. तर नियम असे आहेत की या रोमन संख्याचिन्हामध्ये नियम क्रमांक 1 या ठिकाणी असा आहे. या ठिकाणी आय आणि एक्स हे चिन्ह एका पुढे एक दोनदा किंवा तीनदा वापरतात. त्यापेक्षा जास्त वापरत नाहीत. म्हणजे बघा या ठिकाणी आय म्हणजे 1 समजूया. म्हणजे 1 होतो. एका पुढे 1 आय लिहिला तर ते होतात 2. एका पुढे आय 3 वेळा लिहिला तर ते होतात 3. परंतु एका पुढे 1 असे 4 आय आपण लिहू शकत नाही. हे चुकीचं आहे. अशा प्रकारची संख्या रोमन अंकात तयार होत नाही. नियम क्रमांक 1 काय सांगतोय की ए, आय आणि एक्स हे संख्याचिन्ह आपण 2दा किंवा 3दा एका पुढे 1 ठेवू शकतो आणि त्याच्यापासून संख्या तयार होते. तर आता समजा x म्हणजे काय तर 10,
एक्स एक्स म्हणजे काय तर 20 आणि एक्स 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 म्हणजे काय तर 30. आता यातलाच एक नियम जो आहे तो नियम सांगतो की हा v म्हणजेच 5 हे फक्त एकदाच येतात, हे दोनदा किंवा तीनदा घेता येत नाही. v फक्त एकदाच घ्यायचा, i दोनदा किंवा तीनदा घेऊ शकतो आणि v जो आहे तो एकदाच घेता येतो. तर मग आता संख्या तयार कशा करायच्या ते आता आपण पाहू. यामध्ये नियम क्रमांक 2 काय सांगतो बघूया आपण. नियम क्रमांक 2 हे सांगतो की या रोमन संख्या चिन्हात ज्या वेळेस आपण एका पुढे एक संख्या टाकतो त्यावेळेस त्याची बेरीज होते, परंतु मोठ्या रोमन अंकाच्या पुढे ती संख्या टाकल्यास त्याची बेरीज होणार आणि मागे टाकल्यास, मागे म्हणजे त्या संख्येच्या डाव्या हाताला टाकल्यास त्याची वजाबाकी होते. आपण हा नियम पाहू. आता समजा आय 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 हे किती झाले 3. आता आपल्याला या ठिकाणी 4 लिहायचे आहे. तर नियम क्रमांक 1 नुसार आपण आय 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 असे 4 एका पुढे एक ठेवू शकत नाही, हे चुकीचं आहे. मग आपल्याला नियम क्रमांक 2 नुसार या संख्येच्या म्हणजे 5 या संख्येच्या मागे टाकल्यास म्हणजे डाव्या हाताला टाकल्यास या 5 मधून हा एक वजा होणार, ते होणार 4 आणि v म्हणजे 5 त्याच्या उजव्या हाताला संख्या टाकल्यास आय लिहिल्यास तो त्याच्यात मिळवला जातो आणि हे होणार 6. आता बघा आपल्याला या ठिकाणी 1 ते 6 पर्यंत अंक मिळाले. कसे ते बघू. लक्ष द्या. हा झाला 1, हे झाले 2, 3, त्यानंतर 4, 5, 6. आता 7 साठी काय करायचं. 7 साठी 5च्या पुढे 2 उभ्या रेषा, हे झाले 7, हे झाले 8. आता परत नियम क्रमांक 1 काय सांगतो की आय हा 3च्या वरती लिहू शकत नाही. मग आपल्याकडे आहे x म्हणजे 10. आता x च्या डाव्या बाजूला जर i टाकला तर 10 मधून 1 जाईल, उरेल 9. बघूया इथं. हा x त्याच्या आधी आपण i लिहिला ते होतात 9 आणि x म्हणजे 10. आता आपण 1 पासून 10 पर्यंत अंक लिहायचे शिकलेलो आहोत. आता 11 कसे होतील, काय अंदाज बांधता येईल का. बघा 11 कसे होतील. हे झाले 10 आणि हा 1 त्याच्या पुढे टाकू म्हणजे काय 10 अधिक 1 11. मग 11ला रोमन अंक काय झाला x आणि i. 12ला काय होईल मग x आणि त्याच्या पुढे हे 2 ठेवा म्हणजे
12. बरोबर. आता ह्या एकच्या पुढे हे 3 ठेवा. 1 2 3. थोडक्यात आपण आपल्या देवनागरी भाषेमध्ये जशी एका दोनाची बेरीज 11 12 13 14 15 लिहिताना करत होतो तशीच याद करायची आहे. 10 आणि हे 3 13. आता मला तुम्ही आजचा अभ्यास मी तुम्हाला या ठिकाणी देतोय. आजचा अभ्यास काय तर 1 ते 20 पर्यंत त्याच्या संख्या रोमन अंकात